श्रावक आपल्या उपासकांना अष्टशील उपसथाचा मार्ग सांगतात। यामध्ये केलेले क्रमाक्रमाने केलेले प्रयत्न हे 4 प्रकारचे असू शकतात। प्रामुख्याने पहिल्या प्रयत्नात बुद्धानुस्मृती भावना केली जाते, दुसऱ्या प्रयत्नात धम्मानुस्मृती भावना केली जाते, तिसऱ्या प्रयत्नात संघानुस्मृती भावना केली जाते आणि चौथ्या प्रयत्नात शीलानुस्मृतीची भावना केली जाते। बुद्धानुस्मृती, बुद्ध गुणांचे अनुस्मरण जे अस्तित्वात आहेत, जे बुद्धांनी प्रत्यक्ष वर्णन केले त्या बुद्ध गुणांचे अनुस्मरण करत असतात। दुसऱ्या प्रयत्नात धम्मानुस्मृती, प्रत्यक्ष बुद्धांनी धम्माचे जे गुण वर्णन केले, धम्म ज्यामुळे श्रेष्ठ आहे असे भगवंतांनी सांगितले, त्या धम्म गुणांची अनुस्मृती करतात, भावना करतात। तिसऱ्या प्रयत्नात संघानुस्मृतीची भावना करतात, जे संघ गुण, संघाची व्याख्या भगवंतांनी केली त्या संघ गुणांचे अनुस्मरण करतात, ते आत्मसात करतात। आणि चौथ्या प्रयत्नामध्ये जे अष्टशील धारण केलेले असेल त्या अष्टशिलाची भावना करत असतात, अनुसरण करत असतात। क्रमाक्रमाने प्रयत्न केल्याशिवाय शरीर स्वच्छ होत नाही किंवा शरीर स्वच्छ झाल्याचे समाधान मनुष्याला होत नाही। क्रमाक्रमाने प्रयत्न केल्याशिवाय, क्रमवारीनुसार प्रयत्न केल्याशिवाय मलिन असलेले वस्त्र स्वच्छ झाल्याचे समाधान मनुष्याला होत नाही। तसेच क्रमाक्रमाने प्रयत्न केल्याशिवाय मलिन असलेले मन स्वच्छ झाल्याचे समाधान मनुष्याला होऊ नये। तर हे मलिन असलेले मन स्वच्छ करण्यासाठी क्रमाक्रमाने प्रयत्न केले जातात। बुद्ध गुणांची अनुस्मृती करत असताना, त्याला बुद्ध वंदना म्हणतो आपण, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती। बुद्धत्वाचे हे 9 गुण आहेत। या 9 गुणांचे सतत पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र क्षणाक्षणाला चिंतन करत असतात। चालत असताना, उभे असताना, खात असताना, पीत असताना, विश्रांती करत असताना, पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र 24 तास सावधान असतात। बुद्ध अर्हत आहेत, बुद्ध सम्यक संबुद्ध आहेत, बुद्ध 8 प्रकारच्या विद्या आणि 15 प्रकारच्या आचरणीय धर्मांनी संपन्न आहेत। बुद्ध सुगतीला प्राप्त आहेत। बुद्ध लौकिक आणि लोकोत्तर असलेल्या संपूर्ण सत्वरूपांच्या चैतसिकतेच्या परिणामाला आणि दुष्परिणामाला जाणणारे आहेत, लोकविदू। अकुशल मार्गाचे, अकुशल कर्माचे दमन करण्याच्या मार्गाने, अकुशल कर्माला नष्ट करण्याच्या मार्गाने जो चालत असेल, मार्गक्रमण करत असेल, जगत असेल, बुद्ध त्याचे सारथी आहेत। अनुपम असणारे हे बुद्ध, अनुत्तर असणारे हे बुद्ध मनुष्याचे सारथी आहेत अकुशल कर्म दूर करण्याच्या मार्गात। अनुत्तरो पुरिसधम्म सारथी सत्ता देव मनुष्यान। बुद्ध हे देव आणि मनुष्यांचे शास्ता आहेत। बुद्ध भगवान आहेत। याप्रमाणे या 9 गुणांची अनुस्मृती करत करत हे गुण मला आत्मसात करावायचे आहेत अशी भावना करण्याला बुद्धानुस्मृतीची भावना करणे असे म्हणतात। तुम्ही गृहस्थानी गृहिणी जेव्हा केव्हा अष्टशील उपसत ग्रहण कराल तेव्हा 24 तास प्रत्येक क्षण घरकाम करत असताना, ऑफिसमध्ये काम करत असताना, शेतावर काम करत असताना, चालत असताना, बसलेले असताना, विश्रांती करत असताना, उभे असताना, खात असताना, पीत असताना 24 तासातला प्रत्येक क्षण बुद्ध गुणांचे याप्रमाणे अनुस्मरण करतात। तर त्यांच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळत असतं।
पहिल्या प्रयत्नाच्या यशाचा आनंद मिळाल्यानंतर दुसरा प्रयत्न करतात, धम्मगुणांची अनुस्मृती करतात, धम्मानुस्मृतीची भावना करतात, ज्याला आपण धम्मवंदना म्हणतो. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको येहि पस्सिको ओपनयिको पश्चात्तं वेदितब्बो विज्ञोहिति. स्वाख्यात आहे भगवंतांचा धम्म म्हणजे चांगल्या प्रकारे भगवंतांनी सांगितलेला आहे. चांगल्या प्रकारे म्हणजे मोठ्या आवाजात, गोड आवाजात असे नाही. चांगल्या प्रकारे म्हणजे उपमा आणि व्यंजनासहित, उपमा देऊन, उदाहरणे देऊन भगवंतांनी सोप्या भाषेत धम्म सांगितलेला आहे. त्याला स्वाख्यात असं म्हणतात. स्वाख्यातो भगवता धम्मो. संदिठ्ठिको, भगवान बुद्धाचा धम्म हा दृष्टी देणारा आहे. अकालिको, भगवान बुद्धाचा धम्म हा तात्काळ फळ देणारा आहे. येही पस्सिको, अनुभव केल्यानंतर, अनुसरण केल्यानंतर अनुभव देणारा भगवंतांचा धम्म आहे. ओपनयिको, दूषित विचारांच्या, दूषित कर्माच्या जाळ्यात अडकलेल्या या मनाला बंधनातून मुक्त करणारा भगवंतांचा धम्म आहे. सुज्ञ जनांनी, पंडितांनी अनुसरण करण्यासाठी भगवंतांचा धम्म आहे. हे जे धम्माचे 6 गुण आहेत, या 6 गुणांची 24 तास अनुस्मृती करतात. आर्य श्रावकांनी दिलेले आर्यशील उपवास धारण केल्यानंतर 24 तास या धम्मगुणामध्ये ते रममाण झालेले असतात. तिसरा प्रयत्न म्हणजे संघानुस्मृती, ज्याला आपण संघवंदना म्हणतो. संघ गुणांचे वर्णन भगवंतांनी केले. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, सुमार्गावर चालणारा आहे भगवंतांचा श्रावक संघ. उजूपटिपन्नो भगवतो सावक संघो, उचित उज्ज्वल मार्गावर चालणारा आहे भगवंतांचा श्रावक संघ. न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, ज्ञान मार्गावर चालणारा आहे भगवंतांचा श्रावक संघ. सामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो, समुचित मार्गावर, संपूर्ण कुशल मार्गावर चालणारा आहे भगवंतांचा श्रावक संघ. यदिदं चत्तारी पुरुष युगानी अठ्ठपुरीस पुग्गला, ज्यामध्ये 8 पुरुष आहेत, ज्यांच्या 4 जोड्या आहेत. पहिले 4 श्रोतापत्ती, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत मार्गावर आरूढ आहेत. आणि दुसरे 4 श्रोतापत्ती, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत फल प्राप्त आहेत. हा भगवंतांचा श्रावक संघ आहुनेयो पाहुनेयो, आदर करण्यास योग्य आहे, पाहून पण करण्यास योग्य आहे, सन्मान करण्यास योग्य आहे. दक्षिणेयो अंजली करणीयो, दान देण्यास योग्य आहे, हात जोडून नमस्कार करण्यास योग्य आहे. अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसाते, संपूर्ण लोकांच्या करिता अनुत्तर असलेलं हे पुण्यक्षेत्र आहे. असं म्हणून भगवंतांनी वर्णन केलेल्या त्या संघगुणांची सतत 24 तास अनुस्मृती करतात. क्षणाक्षणाला सावधान राहतात. ते ग्रस्त किंवा त्या ग्रहिणी आर्य श्रावकांनी दिलेल्या आर्य अष्टशील उपसताला पूर्णत्वास नेऊ शकतात. चौथा प्रयत्न म्हणजे शीलानुस्मृती. आर्य श्रावक जे शील सांगतात त्यामध्ये जे ग्रहस्थ, ज्या गृहिणी अष्टशील उपवास धारण करतात, ते अशी भावना करतात की ज्या आर्य श्रावकांच्या वतीने मी हे शील ग्रहण केले, ते आर्य श्रावक जीवनभर प्राणी हत्या करत नाहीत, दुसऱ्यांना प्राणी हत्या करण्याची प्रेरणा देत नाहीत, प्राणी हत्या करणाऱ्यांचा गौरव करीत नाहीत, त्यांना बक्षीस देत नाहीत किंवा त्यांना पाठबळ देत नाहीत. त्या आर्य श्रावकांच्या द्वारे आज मी हा शील मार्ग ग्रहण केला आणि म्हणून मी सुद्धा आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र स्वतः प्राणी हत्या करणार नाही, इतरांना प्राणी हत्या करण्याची प्रेरणा देणार नाही, प्राणी हत्या करणाऱ्यांचा गौरव करणार नाही, त्यांना बक्षीस देणार नाही किंवा त्यांना पाठबळ देणार नाही.
24 तास क्षणाक्षणाला ही भावना करत असतात। अष्टशिलाची भावना दुसरे शील आहे चोरी न करण्याचे। मी चोरी करणार नाही, इतरांना चोरी करण्याची प्रेरणा देणार नाही, चोरी करणाऱ्यांचा गौरव करणार नाही, त्यांना बक्षीस देणार नाही किंवा त्यांना पाठबळ देणार नाही। हे आर्य श्रावक जीवनभर असे कर्म करत नाहीत। त्यांच्याकडून मी आज हे शील ग्रहण केल्यामुळे मी सुद्धा आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र चौर्य कर्म करणार नाही, याप्रमाणे शीलानुस्मृतीची भावना करतात। जे आर्य श्रावक जीवनभर ब्रह्मचर्यावास धारण करतात। ब्रह्मचर्या असे दोन शब्द आहेत। ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ आणि चर्या म्हणजे जीवन पद्धती। हे आर्य श्रावक जीवनभर श्रेष्ठ जीवन पद्धतीने आपले जीवन जगतात। श्रेष्ठ जीवन पद्धती म्हणजे शरीराने दुष्कर्म न करणे, मनाने दुष्टचिंतन न करणे आणि वाणीने दोषयुक्त वचन न बोलणे, त्याला ब्रह्मचर्या म्हणतात। काही संप्रदायामध्ये ब्रह्मचर्याचा अर्थ फार संकुचित सांगितला आहे। एखाद्या स्त्रीने पुरुषगमन न करणे म्हणजे त्याला ते ब्रह्मचर्या म्हणतात। एखाद्या पुरुषाने स्त्रीगमन न करणे म्हणजे त्याला त्याची ब्रह्मचर्या म्हणतात। समजा एखाद्या स्त्रीने पुरुषगमन केले नाही आणि तिने जर कोणाची चुगली लावली तर ती तिची ब्रह्मचर्या नाही। एखाद्या स्त्रीने पुरुषगमन केले नाही परंतु तिने जर कोणाबद्दल बदनामीकारक वचन बोलले तर तिच्यामध्ये वाणीचा दोष आहे आणि त्यामुळे ती तिची श्रेष्ठ जीवन पद्धती नाही, ब्रह्मचर्या नाही। एखाद्या पुरुषाने स्त्रीगमन केले नाही परंतु त्याने चोरी केली किंवा त्याने प्राणीहत्या केली किंवा त्याने परस्त्रीगमन केले, मद्यपान केले तर ती त्याची ब्रह्मचर्या नाही, ती त्याचे श्रेष्ठ जीवन जगणे नाही। जे कोणी गृहस्थ, ज्या कोणी गृहिणी आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील उपवास ग्रहण करतात ते पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र उपवास धारण केले असताना सतत अशी भावना करतात की आर्य श्रावकांच्याकडून मी हे शील ग्रहण केलेले असल्यामुळे मी सुद्धा आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र श्रेष्ठ जीवन पद्धतीने आपले जीवन जगेल, याप्रमाणे शीलानुस्मृतीची भावना करतात। त्यापुढे वाणीमध्ये दोष उत्पन्न होऊ देणार नाही, इतरांना तशी प्रेरणा देणार नाही। ज्यांच्या वाणीमध्ये दोष असेल त्यांच्याशी कोणतेही मैत्री संबंध व्यवहार करणार नाही, त्यांचा गौरव करणार नाही, त्यांना पाठबळ देणार नाही, त्यांना बक्षीस देणार नाही। जीवनभर आर्य श्रावक हे आपल्या वाणीत दोष उत्पन्न होऊ देत नाहीत, निर्दोष वचन बोलत असतात। मी सुद्धा आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र माझ्या वचनामध्ये दोष उत्पन्न होऊ देणार नाही। ज्यांचे वचन दोषी असेल त्यांच्याशी मी कोणत्याही प्रकारचे व्यावहारिक मैत्री संबंध ठेवणार नाही, त्यांचा गौरव करणार नाही, बक्षीस देणार नाही किंवा त्यांना पाठबळ देणार नाही। वाणीचे दोष, खोटे बोलणे, निंदा नालस्ती करणे, चहाडी चुगली लावणे, शिवीगाळीच्या भाषेत बोलणे, कोणाबद्दल बदनामीकारक बोलणे किंवा व्यर्थची बडबड करणे। पाचव्या शिलामध्ये मद्य किंवा मनाला बेधुंद करणाऱ्या वस्तूंचे, विचारांचे सेवन करणार नाही। ज्या आर्य श्रावकांच्याकडून मी हे अष्टशील उपवास धारण केले ते आर्य श्रावक जीवनभर मनाला बेधुंद करणाऱ्या वस्तूंचे किंवा विचारांचे सेवन करत नसतात। मन जेव्हा बेधुंद असते तेव्हा मनामध्ये कधीही चांगले विचार येत नसतात, वाईटच विचार उत्पन्न होतात, त्यामुळे वाईटच कर्म घडतात। सतत मन बेधुंद होईल अशा पदार्थांचे, वस्तूचे सेवन करणारा मनुष्य हा सतत वाईट विचार करतो, वाईट कर्म करतो, त्यामुळे त्याचे मन मलिन होत जाते। जे कोणी ग्रहस्थ, ज्या कोणी गृहिणी आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील उपवास धारण करतात ते अशी भावना करतात
की मी आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र माझे मन मलिन होणार नाही, यासाठी सतत शिलानुस्मृतीची भावना करेन. 6वे शील आहे अवेळी भोजन करणार नाही. अवेळी म्हणजे चुकीच्या वेळी. तर भोजनासाठी चुकीची वेळ भगवंतांनी कोणती म्हटलेली आहे? तुम्ही उपवास धारण केलेले असताना सूर्योदयापासून सूर्यकिरणे प्रखर होईपर्यंत, तेजस्वी होईपर्यंतची वेळ भोजनासाठी योग्य वेळ आहे. सूर्यकिरणे तेजस्वी झाल्यापासून मध्यान्नापर्यंतची वेळ ही अयोग्य वेळ आहे, अवेळ आहे. मध्यान्ह म्हणजे दुपारचे आपल्यासाठी असणारे 12 जसे सूर्योदयापासून सूर्यास्ताची मधली वेळ, त्याला मध्यान्ह म्हटलं. मध्यान्हानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंतची वेळ ही उपवास धारण केलेली असताना अन्न सेवन करण्याची अयोग्य वेळ आहे. ज्या आर्य श्रावकांच्या वतीने मी हे अष्टशील उपवास ग्रहण केले, ते आर्य श्रावक जीवनभर अवेळी भोजन करत नाहीत आणि म्हणून मी सुद्धा त्यांच्या मार्गाचे आज पूर्ण दिवस आणि आज पूर्ण रात्र अनुसरण करेल. अशा प्रकारची 24 तास तुम्ही भावना केली पाहिजे आर्य अष्टशील उपवास धारण केल्यानंतर शिलानुस्मृतीची भावना करत असताना. 7वे शील आहे आर्य श्रावक जीवनभर मनोरंजन करत नाहीत, स्वतः नाचगाणे करत नाहीत, इतरांचे नाचगाणे पाहत नाहीत. आर्य श्रावक जीवनभर आपले शरीराचे सौंदर्य वाढील यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा, सुगंधित द्रव्याचा वापर करीत नाहीत. त्यांच्याकडून मी हे शील ग्रहण केलेले असल्यामुळे मी सुद्धा आजचा पूर्ण दिवस आणि आजची पूर्ण रात्र मनोरंजन करणार नाही, स्वतः नाचगाणे करणार नाही किंवा इतरांचे नाचगाणे पाहणार नाही आणि नैसर्गिक सौंदर्याला वाढविण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा, सुगंधित द्रव्याचा वापर करणार नाही. 24 तास अशा प्रकारचे अनुस्मरण तुम्ही करत असाल आर्य अष्टशील उपवास धारण केल्यानंतर. शेवटचे आणि 8वे शील आहे 4थ्या प्रयत्नामधला हा अंतिम प्रयत्न, उंच आणि महागड्या आसनावर न बसण्याचा. उंच आसनावर बसल्यानंतर मनाला गुंगी येते, महागड्या आसनावर विश्रांती केल्यानंतर मनाला गुंगी येते, उपाशी पोटी असून सुद्धा. आणि मनाला गुंगी आली की मनुष्य हा निद्रिस्त होतो, आळशी बनतो आणि आळशी मनुष्य हा चिंतनशील असू शकत नाही. उपवासाचा अर्थ होतो चिंतनशील असणे, स्वतःचे परीक्षण करणे. 24 तास आपल्याला परीक्षण करायचंय असं तुम्हाला गृहीत धरलं पाहिजे अष्टशील उपवास धारण केल्यानंतर. याप्रमाणे या 4थ्या शिलाची, 4थ्या अनुस्मृतीचा मार्ग अनुसरण करून मलिन असलेले मन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गृहस्थ आणि गृहिणी जो प्रयत्न करत असाल त्या प्रयत्नाला अष्टशील उपवास करणे असे म्हणतात, जे दर आठवड्याला तुम्ही करावायचे असते, प्रत्येक अष्टमी, प्रत्येक अमावस्या आणि प्रत्येक पौर्णिमेला. ही एक प्रकारची आपल्यासाठी आचारसंहिता आहे. स्वतःचे परीक्षण करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं आहे. शाळेमध्ये आपण पाहतो लेकरांच्या, विद्यार्थ्यांच्या दर आठवड्याला चाचण्या घेतल्या जातात, टेस्ट घेतल्या जातात. महिन्याला टेस्ट घेतल्या जातात, 3 महिन्याला टेस्ट घेतल्या जातात, 6 महिन्याला त्याची टेस्ट घेतली जाते आणि त्याचा निकाल वार्षिक परीक्षेनंतर, वार्षिक टेस्ट नंतर दिला जातो. आठवड्याच्या, महिन्याच्या, 3 महिन्याच्या आणि 6 महिन्याच्या जेवढ्या परीक्षा घेतल्या जातात त्याचे मार्क्स एकत्रित करून ॲव्हरेजली त्याचा वार्षिक निकाल दिला जातो. त्याप्रमाणे आपणाला, तुम्हा गृहस्थ आणि गृहिणींना आपले स्वतःचे परीक्षण करायचे. विद्यार्थ्यांच्या टेस्ट का घेतात
की मागच्या आठवड्यात कोणी एखादा विद्यार्थी कोणत्या विषयात कमी पडला, कोणत्या विषयात त्याची प्रगती झाली, याची चाचणी घेणे त्याला टेस्ट म्हणतात. चाचणी घेतल्यानंतर शिक्षक त्या विद्यार्थ्यावर ज्या विषयात तो कमी पडला असेल त्या विद्यार्थ्याला त्या विषयावर भर देण्यास अधिक सांगतात. आठवड्याला, महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाकाठी याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेतल्या जातात, परीक्षा घेतल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थी ही योग्यतापूर्ण अभ्यास करू शकतात. या उदाहरणानुसार तुम्हा ग्रस्त आणि गृहिणींना स्वतःचे परीक्षण करायचे. मागच्या आठवड्यात हे पंचशील पूर्णत्वास नेत असताना माझे एखादे शील खंडित झाले का, प्राणी हत्या झाली का, एखाद्या प्राण्याला मी दुखवले का, त्याच्या मनाला वाईट वाटणारे दुःख होईल अशा प्रकारचे माझ्याकडून काही दुःख झाले का, माझ्याकडून कळत नकळत चोरी झाली का, माझ्याकडून कळत नकळत व्यभिचार झाला का, माझ्याकडून कळत नकळत वाणीमध्ये दोष झालाय का, माझ्याकडून कळत नकळत मनाला बेधुंद करणाऱ्या वस्तूंचे, पदार्थांचे सेवन होऊन मनामध्ये वाईट विचार, वाईट कर्म करण्याचे विचार आणि वाईट कर्म माझ्याकडून घडून आलेत का. सतत जीवनभर जो कोणी मनुष्य, जो कोणी पुरुष, जे कोणी स्त्री याप्रमाणे स्वतःचे परीक्षण करत असतील तर त्यांचे मन हे अत्यंत शुद्ध होईल. जी काही मनाची मलिनता आहे ती मलिनता दूर होईल. भगवान बुद्ध म्हणाले, विशाखे, आर्य श्रावकांनी दिलेल्या आर्य अष्टशीलातून मनुष्याला फार मोठं सुख लाभतं. आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील पूर्णत्वास नेऊन मनुष्याला फार मोठा आनंद मिळतो. आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील उपसत पूर्णत्वास नेण्याने मनुष्याला विकासाचा मार्ग मिळतो, प्रकाशाची वाट मनुष्याला दिसते. त्याचे परिणाम किती प्रचंड आहेत. भगवान बुद्धांनी विशाखेला पुढे सांगितले की विशाखे, एखादा चक्रवर्ती सम्राट असेल ज्याच्याकडे दूर दूरपर्यंत त्याचं साम्राज्य पसरलेलं असेल, ज्याच्याकडे लाखो सैनिक असतील, आधुनिक शस्त्र असतील, ज्याच्याजवळ त्याच्या शेकडो स्त्रिया असतील, शेकडो त्याचे अपत्य असतील, ज्याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात अलंकार आभूषण असतील, शेजारच्या राष्ट्रावर कधी तो आक्रमण करतो तर त्या राष्ट्राला तो जिंकतो, युद्धामध्ये तो विजय प्राप्त करतो. या सगळ्या गोष्टीमुळे चक्रवर्ती सम्राटाला जर आनंद होत असेल तर बुद्ध म्हणाले, विशाखे, चक्रवर्ती सम्राटाचा हा आनंद एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कोणी एखादा सामान्य पुरुष किंवा एखादी सामान्य स्त्री आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील उपोसत धारण करत असतील आणि काटेकोरपणे ते आर्य अष्टशील उपोसत पूर्णत्वास नेत असतील तर त्यांचे समाधान चक्रवर्ती सम्राटापेक्षा 16 पटीने अधिक असेल. जर कोणी सामान्य स्त्री किंवा सामान्य पुरुष आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील पूर्णत्वास नेत असतील तर त्यांचा आनंद, त्यांचे यश, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे सुख, त्यांचे समाधान चक्रवर्ती सम्राटापेक्षा सर्व काही 16 पटीने अधिक असेल. स्वाख्यातो भगवता धम्म असे म्हणत असताना सुअख्यात आहे म्हणजे चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे भगवंतांचा धम्म, हे आपणाला इथे लक्षात घेता येईल. किती अर्थपूर्ण उपमा देऊन भगवंतांनी सांगितले, चक्रवर्ती सम्राटापेक्षा 16 पटीने अधिक आनंद मिळतो आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील उपोसत धारण केले आणि पूर्णत्वास नेले तर. असा सहज भाषेत सोप्या आणि सरळ मार्गात भगवंतांनी उपदेश केलेला आहे आणि म्हणून भगवंतांच्या धम्माला स्वाख्यात आहे भगवंतांचा धम्म असे आपण म्हणतो आणि त्याची भावना करतो. हे आर्य अष्टशील उपोसत आणि जे शील आहे
ते ग्रहण करत असताना एक उद्दिष्ट तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे की आज आपणाला 24 तास सावधान राहायचंय, स्मृतिमान राहायचंय, सतत आणि सतत चिंतनशील राहायचंय. 24 तास चिंतनात घालवायचे आहेत. कोणाला वाटेल की 24 तासात झोप नाही झाली तर उद्या आजार येऊ शकतो, पण चिंतन करत असताना आलेली जी झोप आहे ती झोप सावधगिरीने आलेली झोप असेल. झोपण्याचे 4 आसन बुद्ध सांगतात, 4 शय्यासन बुद्ध सांगतात. कुशीनगर मध्ये भगवंताचे सिंहासन आपण पाहिले, सिंहशय्या आपण पाहिली. भगवंत विश्रांती करत असत, त्याला सिंहशय्या म्हणत असत. त्याचे कारण सिंह हा सतत सावधान असतो, प्राण्यांचे रक्षण करणारा असतो, निर्भय असतो, निर्भीड असतो, प्राण्यांवर अन्याय अत्याचार करत नसतो. उजव्या कुशीवर डाव्या पायावर डावा पाय ठेवून, उजवा हात उजव्या मानेखाली ठेवून, डाव्या पायावर डावा हात ठेवून, उजव्या पायावर डावा हात ठेवून सरळ रेषेत झोपण्याला सिंहशय्या म्हणतात. अर्हत, बुद्ध, बोधिसत्व जे श्रेष्ठ असतात ते सिंहशय्या धारण करत असतात. आकाशाकडे पाठ करून झोपणे, जमिनीवर पोट टाकून झोपणे, त्याला राक्षसी झोपणे असं म्हणतात. जे यक्ष असतात, जे राक्षस असतात, ते आकाशाकडे पाठ करून जमिनीला पोट लावून झोपत असतात. आकाशाकडे तोंड करून जमिनीला पाठ लावून झोपण्याला पशुशय्या म्हणतात. जनावरे असे झोपत असतात ज्यांची पाठ आकाशाकडे असते आणि तोंड, ज्यांचे तोंड आकाशाकडे आणि पाठ जमिनीकडे असते. डाव्या कुशीवर झोपण्याला सामान्य मनुष्याची शय्या म्हणतात आणि उजव्या कुशीवर झोपण्याला सिंहशय्या म्हणतात. उपाशी असून सुद्धा, साधारण बिछाण्यावर झोपलेले असताना सुद्धा सिंहशय्या धारण केल्यानंतर झोपही येते आणि मनुष्य हा बेसावध होत नाही, वाईट स्वप्न येत नाहीत, झोपेत दात वाजवत नाही, तोंडातून लाळ येत नाही, त्याला सिंहशय्या म्हणतात. तर सिंहशय्या धारण केल्यानंतर तुम्ही जर सायंकाळी जेवण केले जरी नसेल तरी तुम्हाला शांत झोप लागेल आणि त्या झोपेत सुद्धा तुम्ही सावधान असाल, चिंतनशील असाल. एकंदरीत अष्टशील उपोषण धारण करण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 24 तास सावधान राहायचं आहे. मनोरंजन करणारा मनुष्य हा कधी सावध नसतो. शरीराकडे लक्ष देणारा, शरीराचे सौंदर्य वाढविणारा मनुष्य हा कधी सावध नसतो. स्त्रीगमन किंवा पुरुषगमन करणारा मनुष्य कधी सावध असू शकत नाही, एकाग्र असू शकत नाही. उंच आणि महागड्या आसनावर झोपलेला किंवा बसलेला मनुष्य हा कधी सावध असू शकत नाही. त्याचे मन गुंग होते आणि तो बेसावध होतो. चोरी करणारा मनुष्य हा सावधान असू शकत नाही मनुष्यत्वाच्या जगण्यामध्ये. प्राणीहत्या करणारा मनुष्य हा मनुष्यत्वाच्या जगण्यामध्ये सावधान असू शकत नाही. वाणीचे दोष असणारा मनुष्य हा कधी सावधान असू शकत नाही. तर या सर्व मलिनतेचं चिंतन करण्यासाठी पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र स्वतःमध्ये परीक्षण करत करत चिंतनशील राहून स्वतःमध्ये असणे त्याला उपोषण असं म्हणतात. आणि भगवंतांनी विशाखेला म्हटले की विशाखे, जे कोणी ग्रहस्थ, ज्या कोणी गृहिणी आर्य श्रावकांनी दिलेले आर्य अष्टशील उपोषण काटेकोरपणे पूर्ण करतात, पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रमाप्रमाणे, जसा पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रमाचा शीतल प्रकाश संपूर्ण सृष्टीत पसरलेला असतो, तसे ते गृहस्थ आणि त्या गृहिणी पौर्णिमेच्या
शीतल चंद्रमाप्रमाणे प्रसन्न असतात